नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत. आयडिया सारेगमप लिटिल अंतिम फेरी सुरू झाल्यापासून या मंचावर एक जादूच घडली आहे. आपले सगळे लिटिल चॅम्प्स महाअंतिम फेरी सुरू झाली असेच गायला लागलेत. एकामागून एक जबरदस्त आणि जादुई परफॉर्मन्सेस आपण ऐकलेत. यापेक्षा ग्रेट आणखी काय असू शकतं असा विचार करत आपले प्रेक्षक सोमवार आणि मंगळवार कधी येतो याची वाट पाहतात. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपले लिटिल चॅम्प सज्ज आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लिटिल चॅम्प्सचं. आणि आपले लिटिल चॅम्प्सना भरभरून दाद देण्यासाठी आपले दोन्ही दादा सुद्धा सज्ज आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या दादांचं, राहुल दादाचं, स्वप्नील दादाचं. आणि आज आपल्याकडे एक खास पाहुणी आली आहे. अरे ती काय पाहुणी आहे का? सॉरी खरं तर तिची या मंचावर वेगळी ओळख करून देण्याची काही गरजच नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया व्ही फॉर वैशाली ताई. हाय ताई. हाय, नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय तुझ्या कार्यक्रमात मला पाहून? असे प्रश्न विचारल्यावर काय म्हणू मी आता. तुम्हा दोघांना बघून खूप आनंद होतोय. एवढ्या छोट्या खांद्यांवर एवढी मोठी जबाबदारी पेललेली आहात तुम्ही, आणि ती सगळ्यांना आम्हाला खूप आवडते. आपल्या पण दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. वैशाली ताई, तुला लिटिल चॅम्प बद्दल काय वाटतंय? आय रॉकिंग आहेत सगळे. सॉलिड गाताय तुम्ही. तुम्हा प्रत्येकामध्ये देवानी आपापली वेगळी एक शैली दिलेली आहे, वेगळा आवाज दिलेला आहे. आता हीच बघा ना, ही आमची छोटुकली मुग्धा पहिल्या प्रथम जेव्हा स्टेजवर आलेली तेव्हा अशी घाबरत तिकडे कोपऱ्यात आईबाबांकडे बघत गाणारी मुग्धा आज इतक्या कॉन्फिडेंटली स्टेजवर पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. हे पूर्ण श्रेय अर्थातच सारेगमाच्या स्टेजला जातं. मुग्धा, बरोबर आहे? ओके, सो विश यू ऑल द बेस्ट अँड एन्जॉय युअर सेल्फ. आपण इथे मजा करायला आलेलो आहोत. ओके, आणि आज मी तर खूप एन्जॉय करणार आहे, आणि आय एम शुअर ऑडियन्सही तितकंच एन्जॉय करेल. थँक्यू. थँक्यू ताई. सगळ्यांची अनुमती असेल तर आपण पहिल्या स्पर्धकाला इथे बोलवूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टेक्नो सॅव्ही आदिती आमोणकर. टेक्नो सॅव्ही, मस्त गायलीस, एकदम कार्टून सारखं. अरे काहीतरी काय बोलतोस? किती छान गायली ती, कार्टून सारखी. आपण आपल्या परीक्षकांना विचारूयात. वैशाली ताई. क्या बात आहे अदिती, ग्रेट. मला खूप आवडलं तुझं गाणं, Thank you. व्हेरी गुड. आणि तुझ्या
टेक्नो सॅव्ही स्टाईलला आणि कॉस्ट्युमला कम्प्लीट कॉन्ट्रास्ट गायलीस. खूपच छान समरसून आणि कट टू कट नोट्स एक एक दाखवत क्लॅरिटी तुझ्या गाण्यात खूप मला आढळली. कीप इट अप. व्हेरी गुड. थँक्यू. राहुल दादा. वा अदिती, बहुत अच्छे. मला आवडलं. तुला माहिती का हे कोणत्या रागामधलं आहे गाणं? राग भूप. अरे वा, क्या बात आहे. मला वाटलं एवढे एपिसोड मी काही बोललो नाही तर राग तुम्ही ओळखताय का नाही. बहुत अच्छे. भूप मधलंच आहे आणि तू करेक्ट गायलीस, खूप छान गायलीस, मला आवडलं. थँक्यू. स्वप्नील दादा. आधीच पाठ करून आलेली दिसते राग कुठला आहे, बरोबर. आता थोडंसं मी तुझं सिरियसली सांगणार आहे, कारण कुठे कुठे अजून नेझल टोन लागतो तुझा, तो अजून अवॉइड करू शकतेस तू. दुसरी गोष्ट, अतिशय सुरात गायलीस. थँक्यू. आणि जिथे हरकती असतात ना तिकडे थोडंसं टेंडन्सी फ्लॅट होण्याची तुझी जास्त होते, तर ती सुद्धा सुरेल आली पाहिजे. पण ओव्हरऑल परफॉर्मन्स, भूप रागातला परफॉर्मन्स खूप छान होता. थँक्यू. राहुल दादा. स्वप्नील दादा. मार्क्स. थँक्यू. अगं मुग्धा, मगाशी ते कार्टून काय म्हणत होतीस? अरे अलिबाग कोकणात येतो हा. आणि कोकणातला शिंचा तो जपान मध्ये जाऊन शिंचान होतो आणि शिंचान हिला खूप आवडतो आणि त्याचा तिला आवाजही काढता येतो. अगं शिंचे, मी आधी नाही का सांगायचं? आधीची खरंच येतो आवाज? नहीं, पण आवाज थोड़ा सा येतो. तरी येत असेल. थोड़ा थोड़ा सा सा, एकदम तरी थोड़ा येत सा. असेल. मॉम, आज मुझे खाने के लिए सिर्फ चोको चिप्स ही चाहिए, मैं और कुछ नहीं खाऊंगा. हा, खूप मस्त. वाह, क्या खूप बात है. मस्त. थँक्यू टेक्नो सावी. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय मग कसा वाटला शिंचांचा आवाज? खूप मस्त. अरे शिंचा, मग तू पण जरा प्रॅक्टिस कर ना. हा.